आता बघा मित्रांनो, निसर्गाने आपली साथ सोडली, सरकार आपल्या शेतमालाला भाव देत नाही, पण आपण जी केलेली मेहनत असते ना मित्रांनो, तिचा आनंद 100% घेण्याचा अधिकार आणि हक्क आपल्यालाच आहे. आता तुम्हाला दाखवतो हे जे सुख आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, हा जो आनंद आहे ना फक्त शेतकरी घेऊ शकतो. असा आनंद घेण्यासाठी सिटीतल्या लोकांना ना गावाकडे यावं लागणार आहे, शेताच्या बांधावर फिरावं लागणार आहे आणि शेतातल्या बांधावरच्या झाडांवरचा असा माल खावा लागणार आहे मित्रांनो. आणि हा माल फक्त दोनच प्राणी खाऊ शकता, एक शेतात राबराब राबणारा शेतकरी आणि उंच आकाशात आपल्या पंखांवर भरोसा ठेवून फिरणारा तो पक्षी. हे दोनच व्यक्ती ही अशा फळांचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो. आता तुम्हाला याची टेस्ट सांगतो कशी टेस्ट आहे बरं. सुकून काय असतं ना मित्रांनो, ते शेतामध्ये आल्यानंतरच कळतं. आणि ही शेती माय माऊली ना मित्रांनो, आज सुद्धा सगळ्या जगाला जगवेल. आणि आपला शेतकरी राजा 100% पूर्ण जगाला जगवेल. तो हारतो का? हा वरचा भगवान आहे ना, अवकाळी पाऊस पाडून त्याच्या कष्टांचं नुकसान करतो. आणि त्या कष्टाने पिकवलेला शेतमाल त्याला योग्य भाव भेटत नाही. या दोनच कारणांमुळे शेतकरी हारतो. नाहीतर शेतकऱ्यासारखी इच्छाशक्ती ना या जगात कोणाचीच नसते मित्रांनो.